संबंधानं व्यक्त होता येतं. दृष्टीत आली, ऐका, अव्यक्त असून दृष्टी जर आली तर तिथं व्यक्त लक्षणा जन्माला येतात. म्हणून हे परमात्म्याचे दोन अंग आहे. परमात्मा विटेवर उभा आहे. उदाहरणार्थ, उभे विटेवरी करकटेवरी तुळशी आरगळा मकर कुंडले आणि कंठी कौस्तुभनी, ही सर्व लक्षणं परमात्म्याचं तटस्थ लक्षण सिद्ध करणार. काय त्याला दृष्टी गोचर म्हणतात. म्हणजे दृष्टी दिसतं. परमात्मा विटेवर पाय जोडून उभा आहे. त्यानं गळ्यामध्ये तुळशीचा हार परिधान केलेला आहे. पितांबर त्यांनी परिधान केलेला आहे. कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. हे परमात्म्याचं जे तटस्थ लक्षण आहे, हे तटस्थ लक्षण पाहण्याकरता ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यालाही तो दिसतो, आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला सोबत दिसतो. मग परमात्मा दिसतो कसा आहे का? ऐका, परमात्मा दिसतो तसाच नाही, मग परमात्मा असतो तसा दिसावा त्याला 16 म्हणतात, आणि त्याला परमात्म्याचं प्रगटीकरण म्हणतात. म्हणून असलेली वस्तू आपल्या दृष्टीत येण्याकरता संतांनी भक्ती लक्षणं सिद्ध केली. कारण तो भक्तीनं जन्माला येतो, भक्तीनं प्रगट होतो, आणि भक्तीनं त्याचा 16 प्रत्येकाला अनुभवता येतो. म्हणून संत जीवनात भक्ती आहे. म्हणून भक्तीच्या अधिकारातून भक्तांनी संतांनी परमात्म्याला नावारूपाला आणलं, किंबहुना आकाराला आणलं. आला नावा रूपा का म्हणे झाला सोपा, नवे नवे आणि येला रूपा बळे करोनी खळे हरिदासी, हरिदासी खळे करोनी रूपा बळे आणले. भगवान पुंडलिकरायानं आपल्या भक्तीच्या अधिकारातून परमात्म्याला विटेवर उभा केलं. परमात्मा विटेवर उभा राहायला स्वतंत्र नाही. ऐका, विटेवर उभा राहायला परमात्मा स्वतंत्र नाही. भक्तीच्या अधिकारातून भगवान पुंडलिकरायानं आपल्या भक्तीचा हक्क अधिकार देवावर गाजवला. तुका म्हणे जोडोनी पाये, भक्तीचा अधिकार सांगितला. कसंही जन्माला यायचं नाही, कसंही अवतारला यायचं नाही. मग अवतारला येत असताना, प्रगट होत असताना कसं राहायचं तर तुकोबाला चिंतन करतात. तुका म्हणे जोडोनी पाय, पाय जोडून माझ्याकरता देवानी ठरवलं नाही विटेवर कसं उभा राहायचं. पुंडलिक राहिलं भक्तीच्या अधिकारातून देवावर हक्क गाजवला, पाय जोडून माझ्याकरता. कारण भगवंताचे सगळे अवतार भक्ताच्या अधिकारातून आहे. देवाचे सगळे अवतार भक्ताच्या अधिकारातून आहे. आमासाठी अवतार,
बोलणं जर शेवटचा सिद्धांत जर द्यायचं ठरलं तर अनंत अवतार घेशी भक्ता कारणे याचं चिंतन आहे. परित्राणाय साधूनाम विठ्ठल अनुसयाच्या अधिकारातून या तिन्ही देवांना दत्त म्हणून अवतार घ्यावा लागला. अनुसया ही भक्ती लक्षण आहे. भक्तीचा हक्क असतो, भक्तीचा अधिकार असतो आणि भक्तीचा अनुभव असतो. ऐका, भगवान दत्तात्रयांचा अनुभव यथार्थ अनुभव अनुसयेला आहे का आपल्याला आहे? भगवान दत्तात्रयाचा यथार्थ अनुभव अनुसया आहे. अनुसया ही स्त्री नाही, अनुसया ही व्यक्ती नाही, अनुसया ही भक्ती आहे. म्हणून ही भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त असेल, भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. तो भगवान दत्तात्रयाचा साक्षीदार, भगवान दत्तात्रयाचा अनुभव येण्याकरता तुकोबारायांनी भक्तीची लक्षणं सांगितली. अभंगाच्या पहिल्या चरणात माझी भक्ती भोळी, माझी भक्ती
व्यवस्थित. माझी भक्ती भोळी इथं समोर पडलाय. माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी. श्री करता चिंतना करता उपस्थित केलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्या भक्तीची लक्षणं तुकोबाराय व्यक्त करतात किंवा सिद्ध करतात. ही भक्ती जिथं आहे फक्त 10 मिनिटं सर्वांनी सहकार्य करा. बसा खाली, बसा खाली, बसा खाली. 10 मिनिटं सगळ्यांनी सहकार्य करा. कारण इथं पाठ करून आलेलं नसतं, श्रोत्याच्या अवधानातून वाक्याचं चिंतन असतं. म्हणून सुरुवातीपासून मी श्रोत्यांना जागृत राहा, मी माझ्या स्वार्थाकरता श्रोत्यांना जागृत ठेवत आलो आत्तापर्यंत. म्हणून आपण आत्तापर्यंत जसे अवधानात आहात 10 मिनिटं आपण असंच आपल्या श्रवणाचं अवधान असू द्या. मी सर्वांना विनंती करतो. हे बाकीचे अधूनमधून येणारे विकल्प वजा करा, कारण याचं प्रदर्शन जास्त होऊन राहिले संप्रदायामध्ये. कारण त्याच्यातला मुख्य भाग तो वजा होऊन राहिला, म्हणून राहू द्या, सगळ्यांनी लक्ष राहू द्या. सोहळा तिथं होतो, देव आणि भक्त जिथं आहेत तिथं सोहळा होतो. परंतु देव आणि भक्ताचा सोहळा होण्याकरता परिपूर्ण भक्ती असावी लागते. म्हणून मी भक्ती लक्षणा आणि ती भक्ती लक्षणा सिद्ध करताना एक उदाहरण म्हणून भगवान दत्तात्रयांच्या प्रगटीकरणाला कारण अनुसया ही व्यक्ती नाही तर अनुसया ही भक्ती आहे. म्हणजे जिथं विषय नाही, मौली ज्ञानोबाराय चिंतन करता जयाच्या इंद्रियाच्या घरात नाही विषयांचा येर धारा, जे आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे. विषय जिथं नाहीत. म्हणून सोहळा जर आणि त्याचं प्रयोजन जर साधायचं असेल तर आपल्या अंतःकरणातले विषय बाजूला करा. तेने सांडावे निगार जया परमार्थाची चाळ. ज्यांना सोहळा अनुभवायचा असेल, सोहळा आपल्या जीवनात प्राप्त करायचा असेल, त्याने आपल्या अंतःकरणातले विषय बाजूला ठेवा. ज्ञानोबाराय चिंतन करतात. रुनु झुनु रे भ्रमरा, सांडितू अवगुनु रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा, भोगितू निश्चळू रे भ्रमरा. हा उपदेश भ्रमराला केलेला नाही, भ्रमराच्या जातीच्या माणसाला केलेला. कारण माणसाची 9 प्रकार सांगितले. आपल्याला वेळ नाही, वेळेची मर्यादा आहे. 9 प्रकारची माणसं सांगितली. त्याच्यामध्ये एक माणसाची लक्षणं भ्रमर म्हणून केलेली आहे. इथं भ्रमर म्हणून का केली? कारण फुलावर बसलेला आहे. फूल प्राप्त झालं, जोपर्यंत फूल प्राप्त होत नाही तोपर्यंत तो भ्रमर आपला अवगुण घेऊन फिरत असतो. ज्ञानोबारायांनी त्याचं दृष्टी अवलोकन केलं. कोणी एक भ्रमर आपल्या अवगुणासहित फुलाच्या शोधात आहे, फुलाच्या वेधात आहे. तो आपला अवगुण म्हणजे असा. ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन रुनु झुनु या पदाने केलेलं. हे नुसतं रुनु झुनु हा अवगुण आहे भ्रमराच्या ठिकाणचा. म्हणजे आमच्या ठिकाणचा काय अवगुण आहे? तर आमच्या ठिकाणी हे 2 प्रकारचे अवगुण आहे. कोणत्या अवगुणात आहे मला सांगता येणार नाही, ज्यांनी त्यांनी त्याचा विचार करायचा आहे. पहिला अवगुण, पहिला रुनु झुनु म्हणजे अहम आणि मम. हा पहिला अवगुण सांगितला. त्याला ज्ञानोबाराय एक शब्द वापरतात, तो रुनु झुनु. रुनु आणि झुनु. रुनु म्हणजे अहम आणि झुनु म्हणजे मम. हा पहिल्या रुनु झुनुचा भाव आहे, अर्थ आहे. आणि दुसरा रुनु झुनु अहम आणि ब्रह्म. एक वर्ग अहम आणि मम म्हणजे मी आणि माझं या अवगुणात आहे. पहिल्यांदा या अवगुणातून बाजूला निघायचंय, बाहेर पडायचंय. मी आणि माझं अहम आणि मम
याच्यातून बाजूला पडायचे आणि याच्यातून बाजूला पडण्याकरता तत्त्वमशी किंवा तत्त्वमशी आणि या तत्त्वमशी महावाक्याचा बोध होतो अहम आणि ब्रह्म. परंतु हा सुद्धा संप्रदायातला अवगुणच सांगितलेला आहे. याच्यातून सुद्धा बाजूला निघायचे. थोडक्यात बोलायचंय अहमही वाघा आणि सोहमही वाघा. काय म्हणून ज्ञानोबाला चिंतन करावं लागलं. भ्रमरा जुनू सांडी, भ्रमरा जुनू सांडी. कारण ज्या वेळेला हे सांगल्यानंतर खाली शिल्लक राहतो ना त्यालाच आनंद म्हटलेला आहे. आणि आनंद हा परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार आहे. आणि आपण सर्वजण या साक्षात्काराचे साक्षी होऊया आणि तेवढ्या करता परिपूर्ण भक्ती जीवनामध्ये प्राप्त करूया. त्या भक्तीची लक्षणं तुकोबाने सिद्ध केली. माझी भक्ती भोळी, माझी भक्ती एकविध, माझी भक्ती भावबळी. ऐका, जी भोळी आहे ती माझी भक्ती आहे, जी एकविध आहे ती माझी भक्ती आहे आणि जी भावबळी ती माझी भक्ती आहे. म्हणून आमच्या अधिकारात भगवंताचा जन्म आहे. म्हणून आम्हाला त्या भगवंताच्या प्रगटीकरणाचा विशेष आनंद. कारण परिपूर्ण भक्तीची लक्षणं तुकोबाराने केली. पहिली लक्षणं केली भोळी. भोळी म्हणजे भोळी या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण. भोळी परिपूर्ण, हरिपद प्राप्ती भोळ्याला विकास. भोळी परिपूर्ण भक्ती. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी. संत जीवनात भक्तीची परिपूर्ण लक्षणा संत जीवनात आहे. तुकोबाराय चिंतन करणार माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण भक्ती आहे. भोळी नाही. भोळी म्हणजे आपण भोळी कशाला म्हणतो? व्यवहारात शब्द वापरायला लागले माणसं. एक जणाच्या घरी आम्ही गेलो, जेव्हा बैठक रूम मध्ये बसलो त्यावेळेला त्या यजमानाची आतल्या रूम मध्ये पूजा चाललेली होती. आम्ही त्या आतल्या रूम मध्ये प्रवेश केल्याबरोबर त्याची पूजा करत असताना त्या रूम मध्ये इकडल्या बाजूला देवाच्या प्रतिमा म्हणजे देवाचे फोटो लावलेले होते आणि इकडल्या बाजूला संतांचे फोटो लावलेले होते. पूजा करत असताना त्यांनी हातावर असा गोपीचंद असा उगाळला आणि देवाला गंध लावण्याकरता म्हणजे त्या प्रतिमेवर तो असा गंध फेकायचा. आणि आम्ही ज्या वेळेला गेलो त्याची पाहिली त्याला म्हणले कोणता प्रकार आहे, देवाला गंध लावण्याचा कोणता प्रकार आहे? त्यांनी उत्तर दिलं महाराज आमचं काय गोळ्या बोळ्या का आम्ही आमची भक्ती भोळी. याला भोळी म्हणतात. याला भोळी म्हणत नाही, ही का भोळी भक्ती. आमच्याकडला शब्द आहे बरं का, पुण्यात किती पसरतो तुम्ही पहा. काय गाभोळी. गाभोळ म्हणजे काय? फळाची लक्षण आहे बरं, फळाची. काय कच्चं नाही आणि पिकलेलं नाही. कच्चं नाही पिकलेलं नाही त्याला गाभोळ म्हणतात. अशी बरेच गाभोळे आणि कच्चे नाही, लोणच्याच्या कामाचे नाही, रसाच्या कामाचे नाही, असे बरेच गाभोळे. तुकोबाराय चिंतन करतात आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण भक्ती आहे. नवविधा भक्तीतली परिपूर्णता ही संत जीवनात आहे. म्हणून संतांनी समाजाला फक्त भक्ती दिली. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा दे तू. भक्तीपंथी जगा दे तू रिगाला. ती संत जीवनातली परिपूर्ण भक्ती म्हणजे भोळी भक्ती. तुकोबाराय चिंतन करतात माझी भक्ती भोळी आहे. ऐका दुसरी लक्षणा, माझी भक्ती एकविध आहे. एकविध म्हणजे एको देव सर्वभूतेषु गुणा. संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान एक आहे
आणि त्या अधिष्ठानाला अनुसरून माझी भक्ती आहे याचा अर्थ एकविध आहे. अनेक दुसरे मजा नाही. अनेक दुसरे मजा किंबहुना एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम म्हणून दुसरे मज नाही. एक दैला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एकालाच अनुसरून त्याला एकविध म्हणतात. आमची भक्ती वार बदलला का भक्ती बदलली? वार बदलला का भक्ती बदलली? नाही, वार बदलला का देव बदलला? अशी बदलती भक्ती आमच्या जीवनात आहे. मग कधी दत्ताचा साक्षात्कार, परमात्म्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये कधी येणार आहे? त्याच्याकरता भक्ती एकविध असावी लागते. एकविध. गंगा आपल्या स्वरूपाला एकविध आहे. गंगा आपला प्रवाह बदलत नाही. आपला प्रवाह बदलणारे हे ओढे जसा उतार असा तसे वाहते. 9 वाजले बर का, मी ओढे म्हणतोय. आणि एकतर वाहताना शिजनळ वाहते. वाय तर फक्त पावसाळ्यातच वाहते. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कुणकड गायब होते. पावसाळ्यात लई जोर व्हायला मी वड्याचा म्हणतो. बरं वाय नका, पण कुणकड वाहते. जसा उतार असेल तसा वाहते. सप्ताह असला का इकडं वाहते आणि जत्रा असली का तिकडं वाहते. मी वडे म्हणतोय बरं. तुम्ही मनोर घेऊ नका. वड्याचा मेळच लागला अजून कीर्तन. एकतर गढूळपणा घेऊन वाहते. गंगा शुद्ध प्रवाहानं प्रवाहित असते आणि गंगेचा प्रवाह बदलणारा नसतो. काय कोणत्या काळात कोणत्या देशात गंगा आपला प्रवाह बदलत नाही याचा सिद्धांत आहे. गंगेचा प्रवाह आपल्या स्वरूपाच्या दृष्टीने एकविध आहे. तशी माझी भक्ती एकविध आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये परमात्मा स्वरूपाचा सोहळा होतो. एकविध भक्ती. आणि तिसरी लक्षण आहे भावबळी. भावाचं बळ ज्या भक्तीमध्ये आहे ना, परमात्म्याला तिथं प्रगट व्हावंच लागतं. कारण भावाच्या बळानं भाव बळे आकळे आणि भावेवीन देव नाकळे. अन्वयातच बोलायची वेळ संपली. भाव बळे आकळे आणि भावेवीन देव. तर न कळे आणि ना आकळे. ना कळे आणि ना आकळे. कळणार नाही आणि आकळणार नाही. परंतु भाव बळे आकळे. जिथं भावाचं बळ आहे तिथं देवाचा प्रगटीकरण आहे, परमात्म्याचा जन्म आहे. आणि जिथं परमात्म्याचा जन्म आहे तिथं सोहळा होतो. या सोहळ्याला कारण भक्ती, परिपूर्ण भक्ती, एकविध भक्ती आणि भावबळी ही भक्तीची त्रिपुटी, भक्तीची लक्षणं आमच्या जीवनात असल्यामुळं त्या भक्तीचा सोहळा आमच्याच जीवनामध्ये होतो.
नवे त्या सोहळ्यापासून आम्ही कधीच वेगळे असू शकत नाही. अभंगाचं दुसरं मी का पडेल निराळ, मी का पडेल निराळ, मी का पडेल निराळ, मी का पडेल निराळ, मी का ऐसा सांडोली सोहळा, ऐसा सोहळा सांडून मी का निराळा पडे, या सोहळ्यापासून मी वेगळा असणार नाही. ज्ञानोबाराय आपल्या दृष्टीनं, आकाराच्या दृष्टीनं जरी दृष्टिक्षेपात नसतील, परंतु समाधीच्या अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय संपूर्ण विश्वामध्ये शुद्ध आहे. ऐका, जरी ज्ञानोबाराय समाधीस्थ जरी असतील तरी सुद्धा सोहळा अजून बंद नाही. हा ज्ञानोबारायच्या जीवनातला सोहळा आहे. तुकोबाराय जरी सदैव वैकुंठाला गेले असतील, परंतु तत्वरूपानं तुकोबाराय संपूर्ण विश्वामध्ये व्यापक रूपात आहे. तुकाराम एवढ्या, तुकोबाराय एवढ्या अधिकारात, एवढ्या उंचीत असताना तुकोबारायचा सोहळा अजून सुद्धा शुद्ध आहे. शांतीबाबा एकनाथ महाराजांचा पैठणला नाथ महाराज जरी आपतत्वामध्ये जरी विलीन झालेले असले, तत्वरूप झालेले असले, तरी सुद्धा नाथबाबांचा सोहळा आजही होतोय. नाथबाबांचा सोहळा फाल्गुन वद्य षष्टीला आजही होतोय. सोहळा बंद नाही. ज्ञानोबारायांचा कार्तिक वद्य त्रयोदशी अजूनही सोहळा बंद नाही. तुकोबारायचा फाल्गुन वद्य बीज द्वितीया, तुकोबारायचा आजही सोहळा होतोय. म्हणजे संतांचा सोहळा बंद नाही. संतांचा सोहळा नित्य चालू आहे. तुकोबाराय चिंतन करतात, मी त्या सोहळ्यापासून कधीही वेगळा असणार नाही. तो वेगळा की भी अल्प आवडे, ज्ञानोबाराय चिंतन करतात, म्हणून ते वेगळे असू शकत नाही. म्हणून तो सोहळा नित्य का आहे याला कारण संत जीवनामध्ये परिपूर्ण भक्ती आहे, एकविध भक्ती आहे, भावबळी भक्ती आहे. म्हणून संतांच्या जीवनामध्ये नित्य सोहळा होतो. आणि तो सोहळा कुणाच्या तरी
दत्त भक्त कुणाच्या तरी आपल्या शुभप्रेरणेने म्हणा, सत्प्रेरणेने म्हणा, आयोजनातून हा सोहळा केशनंद फाटा किंवा वाघुली आणि परिसराकरता प्रत्यक्षात अनुभवाला आणण्याचा हा भक्तिमय सोहळा ज्यांनी उभा केला, तुमच्या आमच्यावर खऱ्या अर्थानं ही एक अपूर्व संधी. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब सातवसर, त्यांचा सर्व परिवार, त्याच्यामध्ये गणेश बाळासाहेब सातव असतील, या सर्व परिवारानं परिसराकरता दिव्य आणि भव्य सोहळा तेवढ्या करता आयोजित केलेला आहे. तुकोबार आहे तीच चिंतन करतात. आता हा सोहळा आपल्याला अनावधानाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या सोहळ्यापासून बाजूला राहू नका. आता अनारिसा येथे न व्हावे सहसा, येथे अनारिसा न व्हावे म्हणून या सोहळ्यापासून वेगळं राहू नका. हा सोहळा आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याचा साक्षात्कारापर्यंत जाईल. ही भक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी एवढाच निरोप घेऊन आपल्यापर्यंत उपस्थित झालो. वेळेला अनुसरून, अभंगाला अनुसरून आपल्यासमोर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. समर्थ सद्गुरू सच्चित आनंद स्वरूप श्री संत कृपा बाबा, श्री संत रामदास बाबा या थोर महात्म्यांच्या कृपेने आपल्या समोर व्यक्त होण्याचा प्रयत्न केला, आपल्या समोर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन सेवा अधिष्ठान भगवान पंढरीश परमात्मा विष्णुमाऊली महाविष्णू ननोबाराय, जगद्गुरु संत तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत मूर्ती भगवान दत्तात्रयांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणारविंदी हेच कीर्तन पुष्प चिंतन सेवा समर्पित करतो. सर्वांना वंदन करतो. आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. कारण हे चिंतन करण्याची मला, कारण हे चिंतन समजलेली, हे सेवा म्हणजे कीर्तन समजलेलं नाही, सेवा म्हणून ही सेवा म्हणून हे स्वीकारलेलं आहे. म्हणून ही सेवा आयोजकांनी माझ्यावर दिली. मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं वाघुली आणि परिसरातील अनेक सांप्रदायिक व्यक्ती या निमित्तानं उपस्थित आहे. कोणाकोणाचं नाव आपल्यासमोर व्यक्त करा हा माझ्यासमोर प्रश्न तयार झाला. कारण न जाणू एखाद्याच्या नावाचा उल्लेख केला तर दुसऱ्याचा अनादर सहजच होऊ शकतो. म्हणून उपस्थित असणारे सर्व हरिभक्तीपरायण, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व अधिकारी मंडळी, सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, गुरुजन मंडळी, गायक वादक मृदुंगमणी, विनेकरी, बालदार चोपदार या सर्वांच्या चरणारविंदी सर्वांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम पुढे उगा उभा आहे, निका पडे न निराळा ऐसा सांडोनी सोहळा विठ्ठल जय जय.